नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यू जागरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाच्या आधारे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे देखील सांगण्यात आलं होतं. थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी, तर बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान, अशी ही घोषणा झाली होती. आणि त्यानंतर परदेशी यांच्या नेतृत्वात समिती करण्यात आली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून अहवाल देखील सादर केले जात आहेत. आता हे अहवाल कशा पद्धतीने असणार आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी एकत्रित कधीपर्यंत केली जाणार आहे याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. ज्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं एक आश्वासन देण्यात आलं होतं आणि प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये दिलं जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं. आणि त्याच आधारे परदेशी यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जे काही बँकेची माहिती असेल, शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती असेल, बँकेचं कर्ज थकीत किती आहे, पुनर्गठन किती आहे, अशी जी काही माहिती असेल त्या समितीच्या माध्यमातून सादर करण्याचं काम हे 15 एप्रिल पर्यंत करण्यात आलेले आहे. आणि या समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल सादर झालेले त्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 6व्या महिन्याच्या अगोदरच केली जाईल असं देखील सांगण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये जे काही समिती असेल त्या समितीच्या माध्यमातून, बँकेच्या अहवालच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मंत्रिमंडळाची एक बैठक, ही सगळी बैठक एक पार केली जाणार आहे. आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जे काही निकष आणि अटी असतील त्याच्या संदर्भात चर्चा केली जाईल. परदेशी यांच्या माध्यमातून जे काही समिती गठीत केलेली आहे त्यांचे अहवाल काय सांगतात ही सगळी माहिती संकलित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात 6व्या महिन्यापर्यंत हे अहवाल सादर केले, 6व्या महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी देखील माहिती आता समोर येताना दिसत आहे. नक्कीच 2 लाख रुपयापर्यंत थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी, तर प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये एवढं दिलं जाणार आहे अशी देखील माहिती आता समोर येताना दिसत आहे. लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि त्यानंतर बँकेचं कर्ज परत शेतकऱ्यांना दिलं जाईल असं देखील सांगण्यात आलेले. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.